येवला शहरातील नांदगाव रोड गुजरवाडा परिसरात आलेल्या गार्डनजवळ मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जात असून संबंधित कचऱ्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्यानं त्वरित हा कचरा उचलण्यात आला नाही, तर हाच कचरा नगरपालिका कार्यालयात आणून टाकू असा इशारा येथील रहिवासी नागरिकांनी दिला आहे। आम्ही सर्व इथले नागरिक व महिला हे नांदगाव रोड व गुजरवाडा विठ्ठलनगर या भागातली समस्या घेऊन आम्ही सिवनकडे गेलो होतो। का इथं सर्व गावचा कचरा आणून टाकला जातो, तो कचरा उचलला जात नाही म्हणून तो सडला जातो, जीर्ण होतो आणि नगरपालिकेला आम्ही ती सगळी गोष्ट सांगितली। सिवननी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना सूचना दिली, तरी स्वच्छता निरीक्षक कुठल्याही प्रकारच्या नागरिकांच्या आरोग्याशी गांभीर्य घेत नाही आहे। त्यामुळं आम्ही इथे हे गार्डन लोकसहभागातनं उभं केलेलं आहे, तरी स्वच्छता निरीक्षक आमच्या नागरिकांच्या आरोग्यासंग खेळत असेल तर आम्ही हे सर्व कचरा घेऊन निश्चित नगरपालिकेच्या त्याच्या ऑफिसला येऊनच टाकल असं त्याला तुमच्या माध्यमातून इशारा देतो। अहो, इथं आम्ही गार्डन तयार केलेले, वरवणी काढून सगळं फ्लॅट केलेले, लहान पोरं खेळतील म्हणून आम्ही तयार केलंय, पण नगरपालिका इथं सारा गावाची घाण टाकून तिथं किडे तयार झाले। पावसाळा सुरू झाला, आमच्या आरोग्याला खूप तकलीफ आहे। मी स्वतः आजारी पडलेली आहे, तरी नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करीत असून हे सगळी दुर्घटना त्यांनी स्वतः काढून, नाहीतर मग आम्ही नगरपालिकेत येऊन ही घाण स्वतः उचलून नगरपालिकेत टाकू, याची जबाबदारी नगरपालिकेने घ्यावी। ही घाण पाहताच मळमळ होती, उलटी होती, आजारी पोरत आजारी आहे। पण मी 75 वर्षाची बाई आजारी आहे या घाणीमुळं। याचं काहीतरी बंदोबस्त करा। डास, मच्छर, किडे सगळे उद्भवलेत आता। येवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा, आकर्षक व्याजदरावर। त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था, शनी पटांगण, येवला। कार्यकारी संचालक संभाजी राजे पवार, चेअरमन आप्पासाहेब खैरनार, व्हाईस चेअरमन PK काळे, प्रभारी मॅनेजर AR तांबोळी व सर्व संचालक मंडळ।